दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे घेऊन जाई सासरा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। हॅलो, हाँ साहेब, सोसायटीचा सेक्रेटरी बोलणार आहे तुमच्याशी। कोण आहे? दे त्याला। हे घ्या। हॅलो। हो, हॅलो बिलो ते जाऊन द्या। तुम्ही कोण आहात ते आहात हे बघा। सावंतांना तुम्ही घराच्या बाहेर काढलेले आहेत। सावंतांच्या घरात आहोत आम्ही सगळे, सोसायटीची सगळी मंडळी आलेली आहेत। तुमच्या माणसाला ताबडतोब इकडनं जायला सांगा। सोसायटीची परवानगी नसताना कुठचाही व्यवहार होत नाही हे तुम्हाला कायदा माहित नाही का? ताबडतोब त्यांना जायला सांगा, नाही तर आम्ही सगळे मिळून त्यांना पोलिसाच्या ताब्यात देतो। बोला काय करायचंय? माझ्या माणसाला फोन द्या। हा देतो, 1 मिनिट। बोला साहेबाशी। हा साहेब, हे बघ, माणसं खूप चिडली आहेत, तुम्ही निघा तिथून। आणि हॅलो, त्या सावंतला सांगा उद्या मी भेटायला येतोय। हा ठीक आहे, चल रे। चला निघा निघा इथून। हे बघा, आत्ता इथे जे काही झालंय ते कोणालाही सांगू नका। उद्या गौरी येणार आहे, कळलं का? तिला तर अजिबात कळता कामा नये, ठीक आहे? चला। सावंत, सध्या तुम्ही घरी राहू शकता, पण उद्या साहेबांना भेटण्यास यावं लागेल। वेळ सांगण्यासाठी मी फोन करीन। साहेबांना धन्यवाद सांगा। ठीक आहे। काय केलं तुम्ही? त्या माणसाचे आभार मानताय जो माणूस आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायला निघालाय? आई काय आहे? तू टपरीवरनं का चहा आणलाय? घरात नाही बनवता आला? अगं निशा, माझ्या घरातलं रॉकेल संपलंय ना। तुझ्याकडे येतोय ना आता भरपूर पैसा, मग मला आणून दे ना ती ऑटोमॅटिक शेगडी गॅसची। तुला जेवणाच्या गॅसची चिंता पडलीये? इथे मी गॅसवर आहे, त्याचं काहीच नाही। आई, जेलमध्ये खूप मारतात का ग? हा काय? बाबांना कळलं ना तर ते मला पोलिसातच देतील। मग ये तिकडे जेवणाचे डबे घेऊन। हे नचीला कळलं तर संपलंच सगळं। मग तू आलीच का इथे? तिथेच राहायचंस ना? आई, मला ना खूप भीती वाटत होती। म्हणजे सारखं असं वाटत होतं की बाबांना आत्ता कळतंय की नंतर। बाबा इतके चिडले होते ना, त्यांना खरं कळलं ना तर तिथनंच धिंड काढतील माझी। निशा, अजून त्यांचा फोन आलेला नाहीये, म्हणजे त्यांना काहीही कळलेलं नाहीये। तू आता घरी जा, नचिकेत गौरीला घेऊन येतच असतील बघ। हा चहा घे आधी। आई, घरी जाणं इतकं सोपं नाहीये, आणि नचिकेतला सगळं कळल्याशिवाय राहणारच नाहीये। त्या अप्पावर आलं ना की तू माझं नाव घेणारच। सगळ्यांचे जाऊ देत ग, आणि सासू सासरे काय विचार करतायत हे आता महत्वाचं नाहीये। आता महत्वाचा नचिकेत आहे। आत्ता तुझ्यावर त्याचा थोडासा विश्वास बसायला लागलाय, तो घालवू नकोस। मग काय करू आई? अप्पा बरोबरचा डील कॅन्सल करू? सगळी स्वप्न विसरून जाऊ? नाही, ते शक्य नाही होणार माझ्याच्याने। उषा, गौरी जोपर्यंत घरात राहते तोपर्यंत तो रेडिओ घराचा विषय काढणार नाही, हो की नाही? तोपर्यंत तू नचिकेतला ताब्यात घे।
म्हणजे त्याच्यासमोर सगळ्यांची काळजी घे, त्या गौरीचे भरपूर लाड कर. अगं तू अशी वाग की तू चुकीची आहे असं त्याला वाटताच कामा नये. सत्य बघ, सत्य फोन आला. ओके, अम्माचा फोन. हेलो, कैसी हो निशा? हमें भूल गई या याद है? नमस्ते अम्मा जी, ठीक हूँ. बड़ी होशियार निकली निशा तुम तो. हाँ, नकली गहने टिकाकर अपनी ननद को हमारे गले मड़ दिया. नकली गहने? काय बोलताय काय अम्मा जी? नहीं नहीं, ऐसा नहीं हो सकता. मुझे लगता है आपके घर में किसी ने वो गहने बदल दिए. देखो निशा, तुम्हें हम जानते भी हैं और अच्छे से पहचानते भी हैं. खैर, तुमने जो किया सो किया, लेकिन हमने तुम्हारी ननद को असली गहनों से लाद कर मुंबई विदा कर दिया, हमेशा हमेशा के लिए. समझी? हेलो. अरे देवा, अगं आई, आपण ते शिवच्या बहिणीला आणि आत्या सासूला दागिने दिले होते ना, ते त्या लोकांनी तपासून बघितले. काय फालतू लोक आहेत ग. लगेच दागिने चेक करून बघायची काय गरज होती? मोठ्या मोठ्या गप्पा करतात आणि शी. बापरे, म्हणजे नचिकेतला हे कळलं असणार. नाही नाही, गौरी नाही सांगणार. मी ओळखते तिला, तशी बावळट आहे ती. पण आई, अम्मा सांगत होती की तिने गौरीला कायमचं माहेरी पाठवलं. अगं मग बरंच आहे की. म्हणजे जोपर्यंत गौरी घरात राहते तोपर्यंत रेडिओ गप्पच बसणार आहे. म्हणजे तोपर्यंत नचिकेतला तू आपल्या बाजूने करू शकशील. निशा, तू जा लवकर घरी जा. बघ, दुपारच्या जेवणासाठी सुद्धा इथे थांबू नकोस. आणि जाताना माझ्यासाठी पार्सल पाठव. अगं रॉकेल संपलंय ना घरातलं. अहो अहो अहो, गौरीची ट्रेन पोहोचत असेल मुंबईमध्ये, बघा ना. चला उठा, आवरून घ्या तुम्ही. हा, काय झालंय? टेन्शन आलंय का? त्या मालकाने भेटायला बोलवलं ना आज. मी येऊ का तुमच्या बरोबर? हा, काय हो? रेडिओ बोलला काय काय? नाही, काहीतरी मनात चाललंय यांच्या, सांगत नाहीयेत. गौरी आली वाटतं. आली का गौरी? गौरी आली. थांब, बघ. आई, गौरी. अहो अहो, गौरी आली बर का. थांब थांब थांब, दृष्ट काढू दे. ये. कसे आहात तुम्ही? खूप आठवण येत होती तुमची. आम्हाला पण सगळ्या. तू गेलीस तरी सगळं संपलं. गो माझी मलाई बर्फी, आजी विसरलीस? आजी, आजी.
कशी विसरेन मी? तुला माहितीये मी जेव्हा तिथे गेले ना मला जाणवलं की आता मला रोज तुझ्या हातचं खायला मिळणार नाहीये. मला खूप वाईट वाटलं आजी. होय होय, पण आता तू इली आहेस ना, हा? तुझ्या आवडीचं रोज काही ना काहीतरी गोड गोड करून तुला खाऊ घालताय मी. निशा, निशा, आई निशा कुठे आहे? तू कुठे गेली होतीस? अरे आईला जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून रात्री तिच्याकडे गेले होते. पण गौरी येते म्हटल्यावर मी लगेच धावत आले. कशी आहेस गौरी तू? मी ठीक आहे. गौरी हे ठेवू का? हो याचं. हे दागिने कसे इथे आले? अहो ते अहेराचे आहेत ना. काकूंनी सांगितलं हे पॅक करायचे आणि या बॅगेत भरायचे. मग बॅग लॉक करायची आणि चावी काकूंकडे द्यायची आणि ही बॅग अशीच्या अशी शिवच्या घरच्यांकडे जाणार आहे. हो हो, पण हे दागिने असे बॅगेत ठेवायचे का? खोटेच तर आहेत ते. काय गो, आई आजारी होती म्हणून गेली होतीस आईकडे? कशी आहे तब्येत आईची आता? हो बरी आहे. सासूबाई, सुनेची दृष्ट काढा. सासरच्यांची इतकी काळजी घेणारी सून नशिबाने मिळते. बाबा, आई, तिकडे बनारसला गौरीबद्दल सगळेजण असंच बोलत होते. हो, इतकं छान वाटलं ना ऐकून. आणि निशा ती पण स्वतः किती बदलली आहे. स्वतः बदलली, घराला सांभाळलं. निशा, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. मी खरंच लकी आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. अहो तुम्ही 10 लाखात घर गहाण नाही ठेवलंय, 80 लाखाला विकलंय त्याला. आणि तुम्हाला त्यांनी नाही, तुमच्या सुनेनं फसवलंय. बाबा असं का बघताय? काही चुकलंय का माझं? खरंच आईची तब्येत बरी नव्हती. नाही, मला कळलंच कळ. आईबद्दल ना? बाबा जाऊ दे ना, आपण नंतर बोलूया. म्हणजे गौरी सुद्धा आता आलीये, उगाच तिला कशाला याद. आणि आईची तब्येत बरी आहे आता. मी जायला नको होतं, पण घरात कुलूप लागला आणि तू पळालीस आईकडे. काय जी? घराला कुलूप? काय काय झालंय? वहिनी सांग ना, काय झालं? तुम्ही सगळे असे कोड्यात का बोलतात? काय काय झालंय का? अगं आई, आपलं ठरलंय ना गौरीला काही सांगायचं नाहीये म्हणून. काय काय सांगायचं नाही आई? काय झालंय? नाही नाही, काही नाही ग. काल काय झालं, आम्ही काल सगळे देवळात गेलो होतो ना, तर आम्हाला वाटलं निशा घरातच आहे, तर आलो बाहेरून तर घराला कुलूप होतं आणि म्हणजे किल्ल्या घ्यायला विसरले होते बाबा. आम्हाला वाटलं की असेल निशा घरात. अगो काय नाही गो, आम्ही गेलेलो देवळात, ही निशा दारात कुलूप लावून निघून गेली माहेरी. हा अगं माझ्या आईचा फोन आला होता, तिला बरं वाटत नाहीये. बाबा, अहो तुम्ही चावे विसरलात, कसं शक्य आहे? मी म्हणाले की नाही,
मी म्हणाले होते गौरी आल्यावर हेच म्हणणार आहे की बाबा सुद्धा किल्ल्या विसरले. कमाल झाली अगं, म्हणून आम्ही सांगणार नव्हतो. अहो काय तू का सांगू गौरी, तू गेलीस ना तेव्हापासून रेडिओ मध्ये मध्ये स्टेशन सोडता. काय बाबा, अहो आजी बोलली, तुम्ही काहीच बोलला नाही. काय चाललंय? जा, माझ्या नावाने खडे फोडायला सुरुवात. मी बरं असू दे, आता नंतर बघू ते. आई, अगं नची आणि गौरीला भूक लागली असेल. हा हो हो, मी नाश्ता बनवलाय, घेऊन येते. हा आजी अगं थांब तू, म्हणजे तुम्ही सगळेच थांबा. शिवने सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवलेत. अगं आपल्याकडे लग्नात मुलाकडचे पण मानपान करतात ना, पण त्यांच्यात तशी काही रीत नाहीये. तर लग्नात राहून गेलं म्हणून त्याने सगळ्यांसाठी स्वतः जाऊन आणले. थांबा मी काढतो. गौरी आता राहू दे बेटा, आधी आवरून घे, मग शांतपणे बघू ना आपण. हा आणि कशाला तिला त्रास दिलास? अगं मला काहीच माहित नव्हतं, त्यानेच सगळं आणलंय. वा, फार गुणी जावई मिळालंय आम्हाला. सगळ्यांचीच केवढी काळजी घेतो. मग शोधलाय कोणी? अहो जावई बापू, अहो तुमच्यासाठी पण आणलंय गिफ्ट. हा चेहरा नका पाडू. हो बाबा, तुमच्यासाठी पण पाठवलंय. जावई बापू, अहो तुमचा जावई ना माझ्या जावयासारखा समजूतदार. तुम्ही कसा माका सांभाळून घेतलात, हा तसा तो पण तुमका तुमच्या म्हातारपणात सांभाळून घेतल. गौरी, बाकी सगळे तिकडे खुश आहेत ना? आवडली ना इकडची व्यवस्था त्यांना? हो आवडली ना, आपण नंतर बोलू. बरं आई, मी तू वेणू आणि चौबे काकांसाठी पण गिफ्ट पाठवलेत. वेणू कुठे? अगो काहीतरी ऑफिसचं काम आहे ना, तो बाहेर गेला. गौरी, अगं तू आल्यानंतर दादीजींना फोन केला का पोचलेसा? त्या रागवतील तुला. जा जा, आज जा आणि फोन करा ती. अरे हो, मी विसरलेच, मी आलेच. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का आई? अरे आपल्या घर मालकाने ना यांका भेटूक बोलावला. ते जातील दुपारी, मग काय ते बघूया. मी अंघोळ करून येते. हा अगो, म्हणजे बाहेरच नेलीस ते पारोशी दिलीस? जा आंघोळ करा दे पहिली. आणि कुठली? हो. काय झालंय? निशाने परत काही केलंय का? बोलत का नाही आहात तुम्ही? काय झालंय? अगो मूर्खपणा करून घर फुकू टाकल्यान. आणखी काय करू खया होता तिने? काय केलं वहिनीने? काय नाही गो, तुझ्यासाठी बेसनाचे लाडू केले. हा चल तू आवरून घे, आपण गप्पा मारूया आणि लाडू खाऊया. चल चल चल. अगं घर से तो निकल गई है, पता नहीं दिमाग से कब जाएगी ये गौरी. परेशान करके रख दिया था हमें. अब इस घर में और अपनी मुन्ना की जिंदगी में उसे दोबारा वापस नहीं आने देंगे. सोचना यह है कि उसे वापस आने से कैसे रोकें. अम्मा, अम्मा कब से ढूंढ रहे हैं आपको? आप यहाँ पे क्या कर रही हैं? मुन्ना, आज हमारे कमरे का रास्ता कैसे भटक गए? भटक कहाँ गए? अम्मा है आप हमारे, कभी भी आ जा सकते हैं. अच्छा, ये क्या है? ये गौरी जी ने जाते वक्त दिया था. तो हमारे पास क्यों लाए?
तुम्हारी प्यारी दादी जी है ना, उन्हें ही दो, वही रखेंगे ये गहने संभाल के। क्या हुआ अम्मा, नाराज है आप हमसे? हमें नाराज होने का कहाँ हक है मुन्ना? सुना था कि शादी के बाद लड़की पराई हो जाती, लेकिन तुमने तो अपनी अम्मा को ही पराया कर दिया मुन्ना। हमसे ऐसी क्या गलती हो गई थी बेटा कि तुमने अपनी अम्मा को अकेला छोड़ दिया?